हॅलो एव्हरीवन, तर मी आहे ऋतू आणि आज मी चालले आहे सोलापूरला, कारण की माझं ॲडमिशन पण घ्यायचं होतं आणि माझ्या फ्रेंडचा बड्डे पण होता. तर तिच्यासाठी गिफ्ट पण घ्यायचं होतं, ते तिला भेटायचं पण होतं, म्हणून आम्ही चाललो होतो. तर आता आम्ही सुद्धा आहोत पंढरपूरमध्ये, कारण की मी राहतेच पंढरपूरला, त्यामुळे पंढरपूरवरूनच सोलापूरला जायचं होतं. तर तुम्ही बघू शकता, मी जाता जाता म्हटलं की तुम्हाला पंढरपूरचं पण दृश्य दाखवावं, कारण की पंढरपूर आहेच खूप छान. तर तुम्ही बघू शकता, त्यांनी इतकं छान केलं आहे पंढरपूरला. जसं की पंढरपूरमध्ये प्रसिद्ध आहे विठ्ठल, तर विठ्ठलाचं सगळीकडे मूर्ती दाखवली आहे वगैरे वगैरे, खूप छान केलेलं आहे. बट एकच प्रॉब्लेम आहे की पावसाळ्यामध्ये पंढरपूरमध्ये जायचं खूप प्रॉब्लेम होतं. जसं की आता तुम्ही बघू शकता, पुढे जाताना एवढी अपदा होते, म्हणजे बघा तुम्ही जाताना कसं होतं ते. ओ माय गॉड, गर्दी पण खूप आहे आणि एकाच रोडवरून सगळेजण जातात पण आणि येतात पण. बघू शकता तुम्ही, हे सगळं पावसामुळे झालेलं आहे आणि अजून पण पाऊस चालू आहे, म्हणूनच आम्ही इतकं पॅक होऊन चाललो आहोत. आणि नंतर आम्ही चाललो आहोत आता पुढे, जसं की सोलापूरला जायच्या रोडने आम्ही त्या मार्गाने चाललो आहोत. अरे बापरे, हे बघ, अरे अरे आम्हाला काही धडकवतं का काही रिक्षावाला. जाऊ दे, सोडा. आणि हे बघू शकता तुम्ही पंढरपूरचं दृश्य. हे आमचं आहे पंढरपूरचं बसस्थानक. जसं की पंढरपूरचं बसस्थानक नंबर 1 मानलं जातं आणि नंबर 2ला आहे बारामतीचं. आणि इथे तुम्ही बघू शकता, इतकी छान मूर्ती आहेत वारकऱ्यांच्या, त्यांच्या मुलांच्या वगैरे. इतकं छान आहे ना पंढरपूरमध्ये, तुम्ही एक वेळेस येऊन नक्कीच भेट द्या पंढरपूरला. आणि इथून नंतर आम्ही चाललो होतो ब्रिजवरती, जसं की चंद्रभागा नदी आहे त्याच्यावरून ब्रिज जातो, त्याच्या ब्रिजवरून आम्ही चाललो होतो. तर तुम्ही याला दाखवते मी चंद्रभागा नदी. तर तुम्ही बघू शकता, आता पाणीच नाही आहे, पण एकेकाळी इथं पूर आला होता. तर तुम्ही बघा किती छान आहे चंद्रभागा नदी. आणि ते जे व्हाईट कलरचं दिसत आहे ना पलीकडच्या साईडला, ते आहे इस्कॉन टेम्पल पंढरपूरचं. तर आता आम्ही नदीवरून गेलो. नंतर आता इथे पुढे अजून एक प्लेस होतं, 1 मिनिट तुम्हाला दाखवते. इथे एक होतं अजून, भक्ती सागर म्हणून एक प्लेस होतं. इथे पण इतकं छान आहे ना बघायला, तुम्ही एक वेळेस नक्की भेट द्या. नंतर आम्ही चाललो होतो हायवेवरून जाताना पाऊस चालूच होता, पाऊस बंदच नव्हता. आता बघू शकता माझं पावसामुळे काय हाल झालेला आहे. आता नंतर आम्ही पोचलो, तर थोडे पुढे गेल्यानंतर आम्हाला अजून खूप जास्त पाऊस लागत होता. तुम्ही बघू शकता वातावरण कसं होतं, पाऊस कसा होता ते. आणि तसंच आम्ही चाललो. नंतर